पोटभरीचा पदार्थ पाहिजे, खूप हेवी नको, पचायला पण हलका पाहिजे, पौष्टिक पण पाहिजे आणि चविष्टही. डाएट प्लॅन फॉलो करायचा आहे अशा वेळी आपण बनवा 1 मील डाएट पदार्थ ज्वारीची खिचडी. करायला एकदम सोपी. 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि ही रात्रभर भिजवून घेतलेली आहे. रात्रभर भिजवायची किंवा 7 ते 8 तासासाठी भिजवून घ्यायची. आता ज्वारी भिजल्यानंतर हाताला मऊ लागत नाही, पण जर दाताखाली घेतली तर लगेच तुटते. तर ही ज्वारी आपण आता शिजवून घ्यायची आहे. ज्वारी कुकरमध्ये घेतलेली आहे आणि ज्वारी भिजून वरती 1 इंचभर पाणी राहील अशा पद्धतीने हे पाणी घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकूया. ज्वारीला मध्यम आचेवर 3 शिट्ट्या करून घेऊया. ज्वारी शिजलेली आहे. अशा पद्धतीने मऊ शिजलेले आहे, पण ह्याचे दाणे राहिलेले आहेत. खूप विरघळू नाही द्यायची, खूप जादा शिट्ट्या नाही करायच्या. अशा पद्धतीने शिजली पाहिजे ही. आता ह्याच्यामध्ये पाणी आहे, हे आपण गाळून घेऊया म्हणजे आपली खिचडी मोकळी होईल एकदम. 2 चमचे तेल तापलेलं आहे. मोहरी टाकूया, जिरे, मिरची, कांदा टाकून घेऊया. 1 छोटा कांदा कापलेला आहे बारीक. कांदा थोडासा मऊ झालेला आहे, खूप जास्त पण भाजायचं नाही, थोडासा मऊ केलेला आहे. आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो पण 1 मिनिटभर परतूया. आता याच्यामध्ये मी भाज्या नाही वापरलेल्या, तुम्ही काही भाज्या घातल्या तर आपली खिचडी अजून थोडी पौष्टिक होईल. तर हे डाएट फूड आहे, आपण ज्वारीची भाकरी नेहमी खातो, त्याच्यापेक्षा असं काहीतरी नवीन पदार्थ केला तर टेस्टी पण लागते. मिरची टाकलेली आहे मी, त्याच्याऐवजी तुम्ही हळद, तिखट, मीठ अशा पद्धतीने पण करू शकता. बटाटे टाकून घेऊया. बटाटे पण थोडेसे परतून घेऊया. आपण ज्वारी शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे कांदा, टोमॅटो, बटाटा आहे तो थोडासा शिजला पाहिजे. झाकण ठेवूया आणि 1-2 मिनिट वाफ येऊ देऊया. 2 मिनिटानंतर वाफ आलेले आहे. बटाटे मऊ शिजलेले. अशा पद्धतीने बटाटे शिजवून घेतले. आपण मसाला ओट्स करतो त्याच पद्धतीची रेसिपी आहे ही, फक्त ओट्स नाही वापरायचे, त्याच्याऐवजी ज्वारी वापरायची. ज्वारीमध्ये फायबर जास्त आहे, प्रोटीन आहे, त्यामुळे हेल्दी डाएट आहे. तुम्ही जर 1 मील टाईप करणार असला तर थोड्या भाज्या घाला, म्हणजे पोटभरीचा मेनू होईल तुमचा. ओलं खोबरं घालूया. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. शेंगदाण्याचं कूट टाकूया 1 चमचा. मीठ टाकूया. आता ज्वारी शिजताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं, आता थोडंसं टाकलेलं आहे. थोडीशी चवीपुरती साखर टाकूया आणि हे मिक्स करूया. आता याच्यामध्ये आपली जी ज्वारी आहे ती टाकून घेऊया. पुन्हा एकदा ज्वारी परतून घेऊया. पण कांदा, टोमॅटो टाकलेला आहे, त्याच्याबरोबर व्यवस्थित ज्वारी परतून घेऊया. आता ज्वारी भाजलेली आहे, त्यामुळे आपल्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे. आता त्याच्यामध्ये पाणी पण घालायचं नाही आहे. ज्वारी शिजलेली आहे, बटाटा पण शिजलेला आहे. आता साबुदाणा खिचडी असते त्याप्रमाणे मी मिरची घालून केलेली आहे आणि थोडासा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, भाज्या टाकून केली तरी पण चालेल. मंद आचेवर 1-2 मिनिट वाफ येऊ देऊया. 2 ते 3 मिनिटानंतर आपली मऊ मोकळी ज्वारीची खिचडी तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडंसं ओलं खोबरं टाकलेलं आहे. आपलं डाएट फूड ज्वारीची खिचडी तयार आहे. ज्वारी व्यवस्थित मऊ शिजवून घ्यायची, म्हणजे आपली खिचडी छान होते. आणि पाणी याच्यातलं निथळून घ्यायचं, म्हणजे मऊ मोकळी आपली ज्वारीची खिचडी तयार होते.